स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन, एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। केदारनाथ येथील हेलिकॉप्टर दुर्घटनेत यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील जयस्वाल कुटुंबाचा मृत्यू। राजकुमार जयस्वाल, श्रद्धा जयस्वाल, 2 वर्षांची काशी राजकुमार जयस्वाल नामक मुलगी असे मृतकांची नावे असल्याची माहिती आहे। मुलगा विवान पांढरकवडा येथील आजोबाकडे थांबल्याने बचावला आहे। 1 वर्षांपूर्वी मुलगी काशी असे नामकरण केले होते। काशी हिच्या नावाने वणीत काशी शिवमहापुराण प्रदीप मिश्रा यांच्या कथेचं केलं होतं आयोजन। नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन। शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो। म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे। उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये। पाणी भरपूर प्यावे। बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा। मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित। महाराष्ट्रात जातीची राजनीती बाळासाहेब ठाकरे यांनी आणली। इम्तियाज जलील, प्रदेशाध्यक्ष MIM। उद्धव ठाकरे यांच्यासोबत वैचारिक आणि राजकीय मतभेद आहेत। उद्धव ठाकरे हे चांगले नेते आहेत, कारण उद्धव ठाकरेंनी कधीही जातीला प्राधान्य दिलं नाही, जातीच्या आधारावर राजकारण केलेलं नाही। मात्र महाराष्ट्रात जातीची राजनीती ही बाळासाहेब ठाकरे यांनी आणली आहे। या राजनीतीला उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी कधीही महत्त्व दिलेलं नाही। जेव्हा गुजरातींनी मराठी माणसाला कमजोर करण्यासाठी शिवसेना फोडली, तेव्हा एक महाराष्ट्रीयन माणूस म्हणून मला वाईट वाटलं। महाराष्ट्रीयन लोकांचा आवाज ही शिवसेना होती, त्याला फोडण्याचं काम भाजपच्या लोकांनी केलंय। दरम्यान भाजपला या देशातून हकलण्यासाठी नवीन कॉम्बिनेशन करण्याची आवश्यकता आहे। त्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर देवेंद्र फडणवीस हे घाबरून भेटायला गेले, कारण त्यांना माहीत आहे की मराठी लोक आजही शिवसेनेसोबत आहेत आणि खोकेवाले लोक त्यांच्यासोबत गेले आहेत। बाईट इम्तियाज। एक महाराष्ट्रीयन लोकांची एक आवाज होती शिवसेनामध्ये, त्याचं फोडण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं। मग कशा प्रकारचे खोके देऊन सगळ्यांना बोलवले। आता माझी अपेक्षा हे आहे की राजनीतीमध्ये काही ते आमचे प्रतिस्पर्धी आहेत, ते आमचे अपोनंट आहेत, पण मला असं स्वतःला वाटतं की भारतीय जनता पार्टीला या देशातून आपल्याला हाकलायचं असेल तर नवीन कॉम्बिनेशन्स करण्याची आवश्यकता आहे। आणि एक मोठा कॉम्बिनेशन जे आहे ते उद्धव ठाकरे आणि राजसाहेबांचं आहे। ते दोघं एकत्र आले, ते किती घाबरले। मला असं सांगण्यात आलं की देवेंद्र भाऊ गेले होते ना त्यांना भेटायला, काय सांगितलं असेल त्यांना की बाबा तू मत जा, हम तेरी फाइल आना सब बंद कर देते हैं करके, तू मत जा वहां पे करके। त्यांना माहित आहे की मराठी लोक आजही जे ओरिजिनल शिवसेना आहे त्यांच्या सोबत आहे, आणि ज्यांना पैशाचे लालसा आहे ते खोकेवाले सगळे तिथे गेलेले आहेत। नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन। शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो। म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे। उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये। पाणी भरपूर प्यावे। बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा। मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित। नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन। शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो। म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे। उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये। पाणी भरपूर प्यावे। बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा। मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित।
नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. जलील. राजनीतिक माझी तर अपेक्षा हे आहे की ठीक आहे, वैचारिक मतभेद, राजनैतिक मतभेद असेल, पण मी उद्धव साहेबांना एक चांगला नेता या कारणाने मानतो की कारण त्यांनी कधीही जातीला प्राधान्य दिलं नाही की जातीच्या आधारावर आपल्याला राजनीती करायची आहे. त्यांचे ते वडील करत होते. बाळासाहेब हे त्यांनी केलेली आहे. जातीची राजनीती महाराष्ट्रामध्ये कोणी आणली असेल तर बाळासाहेब ठाकरेंनी आणलेली आहे, हे सत्य आहे. पण त्यांच्या मुलांनी किंवा आदित्यनेही कधीही याला महत्व दिलं नाही. ते लोकांची राजनीती, आणि जेव्हा हे सगळं गुजरातीयांनी मिळून ते मराठी माणसाला कमजोर करण्यासाठी जेव्हा शिवसेना फोडली
तर एक महाराष्ट्रीय माणूस म्हणून मलाही ते वाईट वाटलं. मलाही वाईट वाटलं त्याचं की नाही. एक महाराष्ट्रीयन लोकांची एक आवाज होती शिवसेनामध्ये, त्याचं फोडण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं. मग कशा प्रकारचे खोके देऊन सगळ्यांना बोलवले. आता माझी अपेक्षा हे आहे की राजनीतीमध्ये काही ते आमचे प्रतिस्पर्धी आहेत, ते आमचे अपोनंट आहे, पण मला असं स्वतःला वाटतं की भारतीय जनता पार्टीला या देशातून आपल्याला हाकलायचं असेल तर नवीन कॉम्बिनेशन्स करण्याची आवश्यकता आहे. आणि एक मोठा कॉम्बिनेशन जे आहे ते उद्धव ठाकरे आणि राजसाहेबांचं आहे. ते दोघं एकत्र आले. ते किती घाबरले. मला असं सांगण्यात आलं की देवेंद्र भाऊ गेले होते ना त्यांना भेटायला. काय सांगितलं असेल त्यांना की बाबा तू मत जा, हम तेरी फाइल आना सब बंद कर देते हे करके, तू मत जा वहां पे करके. त्यांना माहित आहे की मराठी लोक आजही जे ओरिजिनल शिवसेना आहे त्यांच्या सोबत आहे आणि ज्यांना पैशाच्या लालसा आहे ते खोकेवाले सगळे तिथे गेलेले आहेत. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. रत्नागिरी जिल्ह्यात धुवाधार पावसाची बॅटिंग. रत्नागिरी जिल्ह्यात धुवाधार पावसाची बॅटिंग झाली आहे. पावसामुळे लांजा तालुक्यातील पणोरे गावात एक घर आणि 7 गोठ्यांचं नुकसान झालेलं आहे. या ठिकाणी पाणी भरलं आहे. त्यानंतर आता हळूहळू इथलं पाणी ओसरलं आहे. घरात साचलेलं चिखलाचं साम्राज्य सध्या इथल्या घरांमध्ये पाहायला मिळत आहे. तसेच पणोरे सुर्वेवाडीलाही पावसाचा फटका बसला आहे. गावातून जाणारा मुख्य रस्ता यामुळे खचला आहे. कोसळणाऱ्या पावसामुळे इथे रस्त्याला भेगा गेल्या आहेत. नाशिक महानगरपालिका सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर निवेदन. शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हीट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशनमुळे मृत्यू ओढावू शकतो. म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे. उष्णता शोषून घेणारे काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नये. पाणी भरपूर प्यावे. बाहेर जाताना गॉगल्स, टोपी, छत्री इत्यादींचा वापर करावा. मळमळ, उलटी, थकवा येणे, ताप येणे अशी उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाशिक महानगरपालिका नाशिकच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. भिवंडी तालुक्यातील वळगावच्या हद्दीत केमिकल गोदामाला लागलेल्या आगीत एका कामगाराचा होळपळून मृत्यू. समाधान भोजने या कामगाराचा मृत्यू झाला आहे. आगीत 20हून अधिक गोदाम जळून खाक झाले. आग पूर्ण विझवण्यात आलेली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 2 गाड्या तैनात आहेत. काय सांगाल, केमिकल गोदामाला आग लागलेली, मोठमोठे ब्लास्ट होत होते, अनेक तास या ठिकाणी ब्लास्ट करायला मिळाले. कशा पद्धतीने आगीवरती नियंत्रण, काय स्थिती आहे, एखादा मृत्यू देखील झाला. काल दिनांक 14/7/2025ला दुपारी 4:30 आपल्या भिवंडी फायर ब्रिगेडला कॉल आली की इथं केमिकल गोडाऊनला आग लागली आहे. त्वरित आपल्या भिवंडी फायर ब्रिगेडच्या गाड्या इथं रवाना करण्यात आल्या. भिवंडी फायर ब्रिगेडच्या 2 गाड्या तसेच कल्याण, ठाणे, उल्हासनगर, नवी मुंबईच्या 2 गाड्या आणि अंबरनाथ MIDC एक गाडी अशी एकूण 8 गाड्या इथं आग विझवण्याचा कार्यरत प्रयत्न करत होते. तरी मध्यरात्रीनंतर इथं एक जीवितहानी झालेली आहे. एक डेड बॉडी आपल्याला मध्यरात्री 11 ते 12च्या सुमारास एक डेड बॉडी सापडण्यात आली. जळलेल्या अवस्थेत होती. तिला पोस्टमॉर्टमसाठी ॲम्ब्युलन्समध्ये टाकून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेले आहे. सध्या आग ही कंट्रोलमध्ये आहे. तरी मिनिमम 15 ते 20 गोडाऊन इथं आगीमध्ये जळाले असेल असा अंदाज येत आहे. इथं स्थानिक लोकांकडून अशी माहिती भेटते की त्यामध्ये केमिकल पावडर तसेच ड्रमचे स्फोट असल्यामुळे आम्हाला प्राथमिक अंदाजानुसार केमिकल असण्याची खात्री आहे.
नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन. गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या. पाणी उकळून प्या. स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा. शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका. लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. खरीपाच्या पेरणीला वेग, एकरी खर्च लक्षात घेता शेतमालाला हमीभाव द्यावा. बीड जिल्ह्यात खरीपाच्या पेरणीला वेग आला आहे. पारंपरिक पद्धतीला फाटा देत शेतकऱ्यांचा यांत्रिकीकरणाकडे कल दिसून येतो आहे. शेतकऱ्यांकडून सध्या कापूस, सोयाबीन आणि तूर या प्रमुख पिकांच्या पेरण्या सुरू आहेत. दिवसेंदिवस पेरणीसाठी खर्च वाढत असल्याने सरकारने पिकांना हमीभाव द्यावा अशी मागणी शेतकरी करत आहेत. खरीपाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना नांगरणीपासून पेरणीपर्यंत एकरी जवळपास 8 ते 9 हजारांचा खर्च येतो. त्यामुळे याचा ताळेबंद राहण्यासाठी योग्य हमीभावाची अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. खरीपाच्या पेरणीसाठी एकरी होणारा खर्च: नांगरणी 1800, मोगडणी 1000, सोयाबीन बॅग 3000, ट्रॅक्टरद्वारे पेरणी 1000, खताची बॅग 1500, अंतर्मशागत 1000, फवारणी 1000, सोयाबीन काढणी 4000, मळणी 1500. नांगरटीला एक 1700 पासून 2000 नांगरटीचे रेट येतं. म्हणजे नांगरटीला समजा इतका 1800 रुपये नांगरटीलाचे गेले, मोगडाईचे 800 गेले, पेरणीचे 1200, म्हणजे असे झालं समजा 3000 खर्च येऊन 3-4 हजार. आणि सोयाबीन पेरायला एक बॅगला 3000, खताचं 1500, म्हणजे जवळजवळ असा हिशोब केला तर एका एकरी 8 ते 9 हजार रुपये खर्च होतो. आणि त्याच्यात उत्पन्न फार कमी होतं. त्याच्या तुलनेतून काढायला एक पुन्हा आमच्याकडे असं होतं, रोजगार हमीतून किंवा गुत्त दिलं तरी 5-6 हजार रुपये एकरने पैसे घेतात काढायला. ते जर हिशोब केला तर आपल्याला खाली काहीच शिल्लक राहत नाही. त्याच्यातून कमीत कमी सोयाबीनला 6000च्या पुढं भाव असावा अशी एक आमची अपेक्षा आहे. वर्षी उत्पन्न चांगलं निघेल आणि सरकारने हमीभाव द्यावा. त्या म्हणजे हमीभावामुळे तरी शेतकरी थोडे खुश राहतील एवढी इच्छा आहे. तुमचं नाव? गणेश जायभाई. नमस्कार नाशिककर. आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? भाजपाने कितीही मोठी बिल्डरांची लॉबी आणली तरी ठाकरे बँडांची तुलना करू शकत नाही संजय राऊत. 100% मुंबई आणि महाराष्ट्रात ठाकरे हा जो ब्रँड आहे तो अपराजित आहे, अजिंक्य आहे. राजकारण सोडून द्या, लोकांच्या मनात आजही बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाविषयी कमालीचा आदर आहे. महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी ठाकरे कुटुंबाने जो संघर्ष केला आहे तो स्वाभिमानी महाराष्ट्र, मराठी माणूस घडवला आहे, त्याची तुलना कोणाशी होऊ शकत नाही. मोदी, शहा, देवेंद्र फडणवीस यांनी कितीही मोठी बिल्डरांची लॉबी आणली तरी या ब्रँडची तुलना होऊ शकत नाही, हे सत्य आहे. विधानसभा निवडणूक आपण लांड्यालबाड्या करून जिंकलात, महानगरपालिकेच्या दृष्टीने आपण तेच तयारी करतात, पण यावेळेला जनता अत्यंत सावध आहे. तुम्हाला येणारा काळ दाखवून देईल काय करायचं आहे. ऑन इजराइल एंड ईरान, देखो ये वर्ल्ड वॉर की सिचुएशन है. यूक्रेन और रूस का युद्ध चल रहा है.
3 साल होंगे इसराइल और गाज़ा का युद्ध चल रहा है। भारत पाकिस्तान की भी शुरू हो गया है। अभी इसमें चीन और तुर्की सब लोग शामिल हो गए हैं। और अब इसराइल और ईरान का एक युद्ध ऐसा चल रहा है, जब मैं चित्र देखता हूँ तो मुझे ये डर लगता है और लोग जो मर रहे हैं उनकी दया भी आ रही है। इसराइल और ईरान दोनों भी न्यूक्लियर राज्य में अमेरिका प्रेसिडेंट ट्रंप अब यह वार क्यों नहीं रुकवा रही है। जिस हिसाब से, जिस ताकत से प्रेसिडेंट ट्रंप ने हिंदुस्तान को, प्रधानमंत्री मोदी को युद्ध रुकवाने के लिए इसलिए ज़बरदस्ती की कि व्यापार की धमकी देकर और बार बार बोल रहे कि बहुत बड़ी हानि हो जाती, उसके पास न्यूक्लियर वेपन्स है। अब उनके पास भी न्यूक्लियर वेपन्स है और दोनों में इस्तेमाल करना भी शुरू कर दिया है और प्रेसिडेंट ट्रंप की बात मानने को कोई तैयार नहीं है। तो सवाल यह है कि हमारे मन में ये सवाल उठता है, दोनों भी देश अपने स्वाभिमान के लिए लड़ रहे, ऐसा उनका कहना है। तो हमारे यहाँ एक लड़ाई हमने टेररिज्म के खिलाफ छेड़ी थी, तो प्रेसिडेंट ट्रंप ने हमारा ही वार क्यों रुकवा दिया और हम प्रेसिडेंट ट्रंप के दबाव में आकर पीछे क्यों हट गए। ईरान और इजराइल का वार रुकना चाहिए। जिस तरीके से मनुष्यहानि हो रही है, जान माल का नुकसान हो रहा है, मानवता की दृष्टि से ये भी युद्ध रुकना चाहिए। अभी मोदी जी के बारे में मैं क्या कहूँ, मोदी जी का वार तो प्रेसिडेंट ट्रंप ने रुकवा दिया है। जो वार मोदी जी ने शुरू किया था और ऐसा उनका कहना है कि वो युद्ध तो प्रेसिडेंट ट्रंप ने दबाव डाला रुकवाने के लिए। अब वह कनाडा में गए हैं, साइप्रस गए हैं और किसी और देश में चले गए और वहाँ जाकर वह प्रवचन देंगे। ऑन दोनों भी देश अपने स्वाभिमान के लिए लड़ रहे हैं, ऐसा उनका कहना है। तो हमारे यहाँ एक लड़ाई हमने टेररिज्म के खिलाफ छेड़ी थी, पाकिस्तान के खिलाफ, तो प्रेसिडेंट ट्रंप ने हमारा ही वार क्यों रुकवा दिया और हम प्रेसिडेंट ट्रंप के दबाव में आकर पीछे क्यों हट गए। ईरान और इजराइल का वार रुकना चाहिए। जिस तरह से मनुष्य हानि हो रही है, जान माल का नुकसान हो रहा है, मानवता की दृष्टि से भी वार रुकना चाहिए। तो मोदी जी कहीं ना कहीं इलेक्शन में प्रचार कर रहे थे कि हमने वार रुकवा दिया, मोदी जी भी सब चुप्पी साधी हुए। अभी मोदी जी के बारे में मैं क्या कहूँ, मोदी जी का वार तो प्रेसिडेंट ट्रंप ने रुकवाया, तो मोदी जी कहाँ से वार रुकवाए। जो वार मोदी जी ने शुरू किया था, ऐसा मोदी जी का कहना है, वो वार तो प्रेसिडेंट ट्रंप ने मोदी को रुकवाने के लिए दबाव डाला। अब मोदी कनाडा गए हैं, साइप्रस गए हैं और किसी और देश में चले गए हैं, ऑस्ट्रिया वगैरह कोई ऐसा कोई देश है, कोई क्रोशिया, वहां जाकर वो प्रवचन देंगे। जो आमदार है उनको पैसे नहीं मिले, शरद पवार के जो आमदार है उनको पैसे नहीं दिए जा रहे। ये पूरा एक ऑपरेशन लोटस सिखाया जाती है, उनकी पार्टी के सत्य में जाना चाहिए। देखिए, पैसा नहीं मिल रहा है इसलिए क्या पार्टी छोड़ना है क्या। आपको लोगों ने चुन कर दिया है एक पार्टी के नाम पर, एक अलग चुनाव चिन्ह के नाम पर, एक विचारधारा के नाम पर। अब आपको पैसा नहीं मिल रहा है ज्यादा, तो आप पार्टी छोड़ेंगे। ये कौन सी निष्ठा है, कौन सी लॉयल्टी है, ये ठीक नहीं। तो सामान्य आपने कहा है देवेंद्र फडणवीस से बात करने की मुलाकात हुई, वही भास्कर लाल ने एक सर्वे की बात की, 54% ठाकरे ब्रांड को मिलेगा। किस तरीके से सारी चीजों को आप देखते हो सर, ये मीटिंग को जो सर्वे छोड़ दीजिए, ऐसी मीटिंगें होती रहती है। फडणवीस साहब को लगता है कि मैं मदारी हूँ खुद और मैं सबको नचा सकता हूँ, ऐसा उनको लगता है। लेकिन आपके हाथ में सत्ता है, पावर है, बिल्डर्स लॉबी है, पैसा है, भ्रष्टाचार का, इसलिए आप सबको नचा सकते हो। ये टेम्पररी फेस है, ज्यादा हो सकता है। देखिए, ठाकरे ब्रांड जो है मुंबई में और महाराष्ट्र में, उसको ना मोदी शाह खत्म कर सकते हैं ना देवेंद्र फडणवीस खत्म कर सकते हैं। 100% मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये ठाकरे हा जो ब्रँड आहे तो अनबिटेबल आहे, अपराजित आहे, अजिंक्य आहे। राजकारण सोडून द्या, लोकांच्या मनात आजही बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाविषयी कमालीची श्रद्धा आहे, आदर आहे। कारण महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी ठाकरे कुटुंबाने जे केलेलं आहे, संघर्ष केलाय, त्याग केलाय, एक स्वाभिमानी महाराष्ट्र आणि मराठी माणूस घडवला, त्याची तुलना कोणाशी होऊ शकत नाही। मोदी, शहा, देवेंद्र फडणवीस यांनी किती मोठी बिल्डरांची लॉबी आणि पैशाचे डोंगर उभे केले, तरी या ब्रँडशी तुलना करू शकत नाही। आणि सत्य आहे,
विधानसभा निवडणूक आपण लांड्या लबाड्या करून जिंकला. महानगरपालिकेच्या दृष्टीनं आपण तीच तयारी करतात, पण यावेळेला जनता अत्यंत सावध आहे. हा ब्रँड आगामी पालिकेच्या निवडणुकीत एकटाच असेल का? कारण की पाहू ना आपण आता, तुम्हाला येणारा काळ दाखवून देईल काय करायचं आहे. ठाकरे आणि शिवसेना पक्षात आणि पक्षामध्ये काही दिसत नाही, अंधारमय आहे आणि त्यांची पक्षाच्या ठीक आहे, बोलू बोलू काय हरकत त्याच्यासोबतच संभाजीनगरचा चाकूचा व्हिडिओ